तर लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याचं म्हणजेच जानेवारीच्या हप्त्याचं वितरण आता जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे। 23 तारखेपासून सुरुवात झाली आणि काल 26 तारखेपर्यंत या हप्त्याचं वितरण हे सुरू राहिलं। बऱ्याच लाडक्या बहिणींना पहिल्या दिवशी पैसे मिळाले, तर काही लाडक्या बहिणींना शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच तिसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा हप्त्याचं वितरण हे होत राहिलं। पण आता लाडक्या बहिणी कमेंट करून विचारत आहे की फेब्रुवारीचा हप्ता हा कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येईल, कारण फेब्रुवारीचा महिना सुद्धा आता जवळपास संपण्यातच जमा आहे। फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळेल असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। त्याचसोबत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला नव्हता त्या लाडक्या बहिणींना फक्त जानेवारीचाच हप्ता मिळाला, तर त्या लाडक्या बहिणी सुद्धा कमेंट करून विचारत आहे नोव्हेंबर डिसेंबरचा जो काही पेंडिंग हप्ता आहे तो हप्ता सुद्धा आम्हाला मिळेल का। या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, जानेवारीच्या हप्त्याचं वितरण पूर्ण झालेलं आहे आणि 23 तारखेला जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाच्या सुरुवातीची सर्वप्रथम बातमी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळाली होती। त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात फास्ट ह्या बातम्या पाहायला मिळत असतात। तर फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, फेब्रुवारीचा महिना आता जवळपास संपलेला आहे। तर फेब्रुवारीचा हप्ता जवळपास 10 दिवस म्हणजेच 10 तारखेच्या समोरच, मार्च महिन्याच्या 10 तारखेच्या समोरच मिळण्याची शक्यता आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता मिळाला होता त्या लाडक्या बहिणींना पेंडिंग लाभ हा मिळेल काय, तर लाडक्या ताईंनो या अगोदर सुद्धा काही लाडक्या बहिणी जून जुलै महिन्यात अपात्र करण्यात आल्या होत्या, त्यांना सुद्धा पेंडिंग लाभ मिळाला नाही। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पेंडिंग लाभ मिळणार नाही, पण इथून समोरच्या हप्त्यासाठी तुम्ही आता पात्र असणार आहात। आणि अजून जर काही लाडक्या बहिणींनी केवायसी ची दुरुस्ती केली नसेल तर 31 मार्च पर्यंत त्याची मुदत असणार आहे। त्यामुळे 31 मार्च पर्यंत जर तुम्ही केवायसी केली तर समोरच्या हप्त्यासाठी तुम्ही नक्कीच पात्र असणार आहे, अन्यथा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून समोरचा लाभ हा बंद होणार आहे। आणि फेब्रुवारीच्या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। कमेंट मध्ये तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरू नका। व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।